नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किरण देसले आणि आज आपल्यासोबत भूषण सर आहेत. GS4चं जे काही पुस्तक आपलं आता येणार आहे त्याच्याबद्दल एक पुढची 15-20 मिनिटं आम्ही तुमच्यासोबत चर्चा करणार आहोत. GS4चं ब्राईट माइंड्स अकॅडमी आणि दीपस्तंभ प्रकाशनाच्या वतीने एक नवीन पुस्तक आता आपण आणतोय. त्याचं नाव आहे नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. या पुस्तकाच्या बाबतीमध्ये GS4च्या बाबतीमध्ये आणि हे पुस्तक तुम्हाला GS4मध्ये खूप चांगलं स्कोरिंग कसं करून देईल याबाबत भूषण सर माझ्यासोबत आता आहेत. तर एक प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये आम्ही काही चर्चा तुमच्यासाठी आज करणार आहोत. तर स्टे ट्यून. आपण पुस्तकाविषयी थोडंसं जाणून घेऊया, मग मी सरांना काही प्रश्न विचारतो जे बहुतेक तुमचेच प्रश्न आहेत. नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता, ज्याला इथिक्स, इंटिग्रिटी आणि अप्टिट्यूड असं GS4मध्ये म्हटलेलं आहे. तर ते एक कम्प्लीट गाईड, सुमारे 500 ते 600 पेजेसचं हे पुस्तक तुमच्यासाठी आम्ही आणतोय. त्याचं सरांनी नाव धर्म, दर्शन आणि राजधर्म असं ठेवलेलं आहे. सिद्धांत आणि केस स्टडीज पण आहेत आणि विशेषतः मराठीतून हे पुस्तक असल्यामुळे सर्व MPSC आणि UPSCची तयारी करणाऱ्या सर्व मराठी भाषकांसाठी हे खूप मोठी एक लेखन संदर्भ म्हणून तुम्हाला आता मिळणार आहे. तर मी भूषण सरांना या निमित्ताने काही प्रश्न विचारू इच्छितो. तर सर, GS4 जे आहे आत्ता जो विषय नव्याने आलेला आहे त्याच्याबाबत मुलांविषयी खूप भीती पण आहे. त्या विषयाच्या बाबतीमध्ये स्कोरिंग कसं करायचं हे पण त्यांना थोडं आता कळत नाही आहे आणि आसपासनं एक 80-90 दिवसच शिल्लक आहेत आता तयारी करायला. तर एवढ्या कमी दिवसामध्ये या पुस्तकाचा वापर करून हाय स्कोरिंग कसं करता येऊ शकतं आणि त्याची भीती कशी घालवता येऊ शकते त्याबाबत तुम्ही 1-2 शब्द सांगा. गुड मॉर्निंग सर, नमस्कार. आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वात प्रथम सरांनी मला बोलवलं आणि इथे बोलण्याच्या संदर्भात एक संधी दिली, त्याच्या संदर्भात सरांचे आभार. तर सरांनी जो प्रश्न विचारला, आता GS4 हा जो पेपर आहे तो समजा MPSC राज्यसेवेमध्ये नवीन आहे, पण UPSCमध्ये तसं नाही आहे. आणि खास करून जे कॅन्डिडेट समजा ऑब्जेक्टिव्ह टू सब्जेक्टिव्हमध्ये आता ट्रान्सफर करतायत किंवा जे नवीन कॅन्डिडेट आहे, तर त्यांच्या मनामध्ये संदर्भ की एथिक्सला कशा पद्धतीने अभ्यासला पाहिजे, कारण तो 10वीपर्यंत किंवा ग्रॅज्युएशनपर्यंतचा सब्जेक्ट नव्हता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की त्याच्यातल्या जर संकल्पना आपल्या व्यवस्थित असतील आणि त्याच्यामध्ये जर तुमचं लिखाण जर व्यवस्थित पद्धतीने असेल, आता संकल्पना समजून घेण्यामध्ये पुस्तक तर तुम्हाला मदत करणारच आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक संकल्पना जी असेल ती डिटेलमध्ये दिलेली आहे आणि योग्य डायरेक्शनमध्ये जर तुम्ही सराव केला तर ह्या पेपरला असेल तर तो चांगला मार्क त्याच्यामध्ये कॅन्डिडेट मिळवू शकतो. बोथ म्हणजे सेक्शन A मध्ये आणि सेक्शन B मध्ये. सेक्शन A मध्ये जे सिद्धांत असतात आणि सेक्शन B मध्ये जे घटना अभ्यास ज्याला म्हणतो किंवा केस स्टडीज म्हणतो. तर तुमचा जर सेक्शन A चांगला असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला तो सेक्शन B मध्ये काय करणार आहेत तर मदत करणार आहेत. त्याच्यामुळे तुमचा जर सेक्शन A व्यवस्थित असेल तर दोघी ठिकाणी तुम्हाला तो काय करायला मदत करेल. अच्छा सर, आणखी काही म्हणजे स्टुडंटनेच दिलेले काही प्रश्न आहेत ते पण मला तुमच्यावर शेअर करायचे की इथिक्स हा खूप ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त स्वरूपाचा आहे. आतापर्यंत आपण म्हणजे तिन्ही पानिपतच्या लढाया असं इंटरेस्टिंग वाचत होतो किंवा भूगोलाचं म्हटलं तर हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत अभ्यास करतो. अर्थशास्त्राचे पण काही कन्सेप्ट आहेत की ती म्हणजे कन्सेप्च्युअल आणि नंतर समजायला लागला की ते आवडायला लागतात. पण याच्यामध्ये खूप अमूर्त आणि अबस्ट्रॅक्ट आहे. तर ते त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, त्याच्यात इंटरेस्ट कसा क्रिएट करता येऊ शकतो, तर त्याच्याबद्दल थोडं. अबस्ट्रॅक्ट जसं आपण अमूर्त म्हणतोय सर, तर अमूर्ताचं म्हणजे ज्याला आपण लवकर डिफाईन नाही करू शकत आहे किंवा त्याला समजून नाही घेऊ शकत आहे. आता ज्यावेळेस आपण इतिहास किंवा हे बाकीचे सब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो ते समजून घेण्याच्या अगोदर पण त्याच्या संदर्भातली टेंडन्सी तशीच होती. एकदा एथिक्समधले जर संकल्पना व्यवस्थित कळायला लागल्या तर त्याच्यानंतर उत्तर आपलं अमूर्त न राहता ते ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातून जातं. म्हणजे प्रश्नामध्ये जी संकल्पना विचारली, म्हणजे जर समजा नीतिशास्त्र संदर्भात विचारले तर नीतिशास्त्र संबंधातच लिहिलं गेलं पाहिजे. मूल्यांच्या संदर्भात विचारलं असेल तर मूल्यांच्या संदर्भात लिहिलं पाहिजे. म्हणजे व्यक्तीची संकल्पना जोपर्यंत पूर्ण होत नाही किंवा विकसित होत नाही तोपर्यंत तो ॲबस्ट्रॅक्ट राहतो. एकदा आपल्या पुस्तकात थ्रू जर त्यांनी कन्सेप्ट क्लिअर केले तो बरोबर त्याचा जो अमूर्तपणा जो असेल तो काही लेवलपर्यंत आपण त्याच्यामध्ये कमी करू शकतो. अच्छा, सरांनी जे अमूर्त आणि मूर्त सांगितलं, तर तुम्हाला माहिती असेल दीपस्तंभाची सर्व पुस्तकं ही अमूर्तला मूर्त करण्यात अगदी प्रसिद्ध आहेत. अर्थशास्त्रासारखा विषय कन्सेप्च्युअली आणि चित्रांच्या स्वरूपात मांडणं अशक्य आहे, ते आपण मांडलेलं. आपली भूगोलाची पुस्तकं खूप चांगली महाराष्ट्रभर नावाजलेली आहेत, त्याच्यात पण आपण खूप चांगल्या चित्रांचा वापर केलेला आहे. हे जे काही पुस्तक तुमच्या भेटीला येतं याच्यामध्ये अनेक या साऱ्या अमूर्त संकल्पना मूर्त होऊन लक्षात ठेवण्यासाठी खूप साऱ्या मेमरी टेक्निक्सचा वापर करण्यात आलेला आहे. त्याच्यात खूप चार्ट्स आहेत, खूप त्याच्यामध्ये पाय चार्ट्स, इवन टेबल्स, तक्ते, आपण ज्याला माइंड मॅप म्हणतो, अशा स्वरूपामध्ये खूप सारी माहिती दिलेली आहे. मी एक 2-3 तुमच्याबरोबर काही PDF शेअर करतो ज्याच्यामध्ये सरांनी अत्यंत उत्कृष्टरित्या PDF ओपन करूया आपण. इथे मी एक PDF तुमच्याबरोबर शेअर करतो. त्याच्यामध्ये सरांनी या इंडेक्सबाबत तर सर बोलतीलच तुमच्यासोबत, पण
हे जे काही विचार याच्यामध्ये मांडलेले आहेत तर ते खूप सुंदर पद्धतीने तक्त्याच्या स्वरूपामध्ये एक्सप्लेन करून ते सोपं करून सांगितलेलं आहे आपल्याला. म्हणजे आता अभिप्रायच फीडबॅकच म्हटला तर तो त्याचे काय ब्रांचेस येऊ शकतात किंवा एक एक सर्क्युलर फिगर आहे सर, मला ती खूपच आवडली तुम्ही जेव्हा ते मांडणे. हे बघा, आता वरचं हे निर्जीव टेक्स्ट हे सजीव झालेले अक्षरशः या तक्त्यांच्या माध्यमातून. त्यामुळे पहिला प्रश्न माझा तर तो ते इंटरेस्टिंग झालं पाहिजे आणि तो इंटरेस्टिंग करून लक्षात ठेवण्याचा खूप सारा प्रयत्न सरांनी या पुस्तकामध्ये केलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीचे डायग्रॅम्स, ज्या डायग्रॅम्सने तुम्हाला लक्षात राहू शकतं मॅक्झिमम, या सगळ्या डायग्रॅम्सचा सरांनी याच्यामध्ये वापर केलेला आहे. सर, माझा आणखी मूळ प्रश्न असा आहे की या पुस्तकाला आपण धर्म, दर्शन आणि राजधर्म असं नाव दिलेलं आहे खरं तर. आणि म्हणजे मी तर म्हणतो जे बेसिक तयारी करणारे विद्यार्थी ज्यांना अजून हा विषय अवगत नाहीये तर त्यांनाही प्रश्न पडला असेल की सरांनी या पुस्तकाचं खरं हेडिंग धर्म, दर्शन आणि राजधर्म असं दिलेलं आहे. सर, या शब्दाची काय नेमकं रेफरन्स आणि फोड आहे? मी आधी मराठीत असणारे अनेक पुस्तकं किंवा UPSCची पण पुस्तकं बघितली, त्याच्यामध्ये असा शब्द खरा तर हा त्याचा गाभा असूनही त्या शब्दाचा इतका सुंदर उल्लेख मुखपृष्ठावर कोणीच केलेला नाहीये. तर मला सरांना विनंती की सर या 3 शब्दांचा अर्थ थोडा सांगावा. बरं, हो सर. सर, आपण आता UPSCने किंवा राज्यसेवेने जो सिलेबस दिला तो जर व्यवस्थित वाचला ना तर त्याचा त्यांनी समरायझेशन 3 शब्दामध्ये केलं आहे: नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. आता नीतिशास्त्र म्हणजे आपल्याला येतं की आपल्याला कसं वागायचं आहे आणि कसं नाही वागायला पाहिजे, म्हणजे सिम्पल फॉर्ममध्ये जर सांगितलं की ह्युमनचं बिहेवियर कसं असलं पाहिजे. त्याच्यानंतर सचोटी एक व्हॅल्यू दिलेली, पण जर आपण 5 किंवा 6 युनिट त्याच्यातले आपण 7 युनिट बघितले सिलेबसमध्ये दिलेले, ते क्लासिफाय आपण 3 सेक्शनमध्ये करू शकतो. एक म्हणजे एथिक्स संदर्भात आणि त्याला सपोर्ट देणारा जो फिलॉसॉफर असेल किंवा तत्ववेत्ते असतील तर तत्ववेत्ते. दुसरं याच्यामध्ये मानसशास्त्र म्हणजे ज्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड म्हणजे चा जो पार्ट येतो आणि इमोशनल इंटेलिजन्सचा पार्ट येतो. आणि तिसरा सेक्शन जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये एथिकल ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट येतो. मग आता त्याला जर आपण बघितलं की ॲडमिनिस्ट्रेशन हे बऱ्याचशा ज्या संकल्पना अस्तित्वात आलेल्या आहेत त्या वेस्टर्नमध्ये आलेल्या आहेत. आणि आता जो आपण नवीन भारत आपला जो 2047 पर्यंत जायच्या विचारमध्ये आहे तर सगळ्या संकल्पना आपल्याला आपल्या तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघायच्या आहेत. एक्झॅक्टली. तर इथं धर्म हा जो शब्द दिलेला आहे हा कुठल्याही रिलिजनच्या संदर्भात नाही आहे. बरं. धर्म म्हणजे आपले जे कर्तव्य आहे आणि व्यक्तीचं वर्तन कसं असलं पाहिजे त्याच्या संदर्भातले जे सगळ्या धर्मामध्ये सांगितलेले तत्व आहेत त्याचा जो सार म्हटलं म्हणजे तो धर्म आहे. ओके. दर्शन जर या ठिकाणी म्हटलं तर दर्शन याच्यामध्ये फिलॉसॉफर पण इन्क्लूड होतात. आणि व्यक्तीचा जो दृष्टिकोन आहे गोष्टींकडे बघण्याचा, त्याच्यानंतर दैनंदिन जीवनात जे त्याला प्रॉब्लेम फेस करतात तो हाताळण्याचा आणि तो किती पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्याचा दृष्टिकोन कसा आहे तो दर्शन याच्यामध्ये येऊन जातो. आणि राजधर्माचा जो अर्थ आहे तो म्हणजे जो लोकसेवक आहे, मग ते इलेक्टेड असेल किंवा नॉन इलेक्टेड असतील तर त्याला आपण पब्लिक सर्वंट म्हणतो. तर मग त्यांचा धर्म काय, म्हणजे त्यांचं एथिक्स काय, त्यांनी कशा पद्धतीने लोकांच्या सेवेसाठी कार्य करायला पाहिजे. तर तो शब्द मी याच्यामध्ये काय केला तर अभिप्रेत केला. म्हणजे पूर्ण सिलेबसचा जो काही सारांश आहे तो 3 शब्दामध्ये येऊन जातो. अच्छा, तो इंडियन कंटेक्स्टमध्ये. जसं मी म्हणतो की अर्थशास्त्र असं हेडिंग न देता त्याला आर्थिक सामाजिक विकास असं म्हटलं पाहिजे. बरोबर. मला वाटतं हा त्याचा गाभा आहे, धर्म, दर्शन आणि राजधर्म. खूप म्हणजे एकदम साजेसा शब्द सरांनी याच्यासाठी वापरलेला आहे. सर, थोडं विषयाच्या बाबतीमध्ये केस स्टडीज 125 गुणांसाठी आहेत. बरोबर. आणि या विषयासाठी विद्यार्थ्यांनी तर कोणतेही साहित्य पाहू नये यासाठी वन स्टॉप सोल्युशन म्हणजे तुमचं पुस्तक हे तर 100% आहेच, याच्याबाबत अजिबात शंका नाही. कुठलाही रेफरन्स आत्ता वापरण्याची गरजच नाहीये. तर हे वन स्टॉप सेंटर कसं आहे आपलं पुस्तक? बरोबर. सर, आपण जर बघितलं ना की म्हणजे सिलेबसमध्येच त्यांनी मेन्शन केलेलं आहे की 8वा नंबर युनिट की सिलेबसमध्ये जे वरचे 7 पॉईंट दिलेत त्याच्या आधारित केस स्टडीज असणार आहे. जर आपण सॅम्पल PDF कडे आलो तर आपल्याला इथे येईल. एक म्हणजे सगळ्या जे काही सुरुवातीचे 8 युनिट आहे याच्यामध्ये आपण इंडेक्सकडे जाऊया. एक मिनिट. आता हे जे 8 युनिट मी याच्यामध्ये दिलेले आहेत नीतिशास्त्रापासून ते उपयोजित नीतिशास्त्रापर्यंत. बरं. तर याच्यामध्ये सगळ्या ज्या संकल्पना आहेत, बेसिक संकल्पना, थेरॉटिकल आस्पेक्ट तो याच्यामध्ये कव्हर होतोय. त्याच्यानंतर सेक्शन B मध्ये स्पेसिफिकली दिलेलं आहे की केस स्टडीज किंवा आपण त्याला घटना अभ्यास म्हणतो, त्याला वाचण्यापासून ते सॉल्व्ह करण्यापर्यंतच्या टेक्निक्स कशा आहेत त्या कशा करायला पाहिजे तो तर पार्ट इन्क्लूड केलाच आहे. त्याच्यानंतर घटना अभ्यास सॉल्व्ह करण्यासाठी काही एथिकल फ्रेमवर्क लागतात. म्हणजे वेगवेगळ्या सेक्शनमधून केस स्टडीज येतात. काही केस स्टडीज या ह्युमन इंटरफेसमध्ये येतील, काही ॲटिट्यूड संदर्भात असतात, काही सिव्हिल सर्व्हिसेस व्हॅल्यूज संदर्भात असतात, काही प्रायव्हेट सेक्टर संदर्भात असतात. त्यासाठी आपण काय केलं UPSCच्या मागच्या 2013 पासून 2025 पर्यंत जशा केस स्टडीज आल्यात त्या थीमॅटिक लेवलला आपण क्लासिफाय केलेले आहेत. आणि क्लासिफाय केल्यानंतर त्याच्याशी संबंधित असणारे जे काही नैतिक द्वंद्व म्हणजे त्याला आपण एथिकल डिलेमाज म्हणतो, एथिकल इश्यूज म्हणजे नैतिक जे काही बाबी आहेत, चिंता आहेत ते, त्याच्यानंतर त्याच्याशी संदर्भात असणारे मूल्य
आणि त्याच्यानंतर त्याच्याशी संबंधित असणारे जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्याचे डायरेक्ट एथिकल फ्रेमवर्क दिलेलं आहे. म्हणजे आणि जे मागच्या केस स्टडीज येऊन गेल्यात UPSCच्या, तर त्याचे आन्सर हिंट दिलेत. तर कॅन्डिडेटने एवढं जर केलं ना आणि एक्झाममध्ये त्याला ज्या केस स्टडीज येणार ते याच्या अवतीभोवतीच येणार आहे. तर हे संकल्पना त्यांनी लक्षात घेऊन डायरेक्टली तिथं अप्लाय करण्याची गरज आहे. कारण आता जर आपण बघितलं ना मार्केटमध्ये बुक्स आहेत, पण डायरेक्टली केस स्टडीजसाठी तेवढा फोकस करणारा मटेरियल मला अजूनपर्यंत नाही दिसलं. Exactly. तर आपण तो पण ट्राय केलेला आहे की कॅन्डिडेट ज्याच्यावर फोकस करतात, हा जो जवळपास 120 मार्काची जे काही स्टडीज येतात तर त्यांना वन स्टॉप सोल्युशन ते राहणार आहे. रिलेट आहेत ते ऑनलाईन दिल्लीतल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात सध्या. त्यामुळे आपला ॲडव्हान्टेज काय झालं या पुस्तकाच्या माध्यमातून, एकतर कंटेंट आपल्याला डायरेक्ट UPSCचं मिळालेलं आहे आणि ते मराठीतून मिळालेलं आहे. त्यामुळे हे दोन बाबी याच्यामध्ये असल्यामुळे एकदम विन विन सिच्युएशन. त्यामुळे हे पुस्तक खूप सुंदर तर आहेच, पण ते खूप रिच कंटेंट असणार आहे आणि विशेषतः आपल्या भाषेत असणार आहे. त्याच्यात एक ऍड करू इच्छितो सर. येस. तो पार्ट आपण त्याच्यात दिलाच आहे. याच्यामध्ये आपण ऍड केलेलं आहे महाराष्ट्राचा अँगल पण. म्हणजे Exactly. एक्सप्लेन करत असताना जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा संदर्भ तर आहेच. वा. त्याच्यानंतर प्रशासनामध्ये जो महाराष्ट्राचा अँगल आहे आपण तो देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. बरं. म्हणजे जे कॅन्डिडेटला स्पेसिफिकली राज्यसेवा करायची असेल किंवा UPSC करायचं असेल बरं. तर त्यांना जो डायव्हर्स कॉन्सेप्ट आहे तो त्यांना एकाच बुकमध्ये मिळणार आहे. म्हणजे वेगळं त्यांना काही करण्याची गरज पडणार नाही. वा, व्हेरी गुड. सर, शेवटचा प्रश्न आहे की ज्या विद्यार्थ्याला महागडे कोचिंग क्लासेस परवडत नाहीयेत, तो विद्यार्थी केवळ या पुस्तकाच्या जोरावर 110+ गुण मिळवण्यासाठी अवलंबून राहू शकतो का? ओके. आता सर याच्यामध्ये मार्कांच्या बाबतीत बघितलं ना, इट इज रिलेटिव्ह. कारण ते स्केलिंग कसं करतात त्याच्यावर. पण जर आपण बघितलं की रेसमध्ये स्टँड होण्यासाठी त्याला पहिल्या 10 पहिल्या 15मध्ये चांगले मार्क मिळू शकतात का, तर नक्कीच. मग ते चांगले मार्क कधी 140 असू शकतात, कधी 110 असू शकतात. मग त्या संदर्भातलं पुस्तक म्हटलं तर पुस्तक त्यांना परिपूर्ण सोल्युशन राहणार आहे. जसं मी अगोदर सांगितलं की हे 8 युनिट जे आहेत याच्यामध्ये आपण बेसिक संकल्पना तर कव्हर केल्याच आहेत, पण त्या अप्लाय कशा करायचं सेक्शन बी मध्ये केस स्टडीजमध्ये विथ एक्झाम्पल आणि त्याचे काही सॅम्पल केस स्टडीज आहेत त्या देखील आपण त्याच्यामध्ये कॅन्डिडेटला प्रॅक्टिसला दिलेल्या आहेत. म्हणजे व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर नक्कीच त्याच्यावर त्यांना फायदा होणार आहे. फक्त त्यांनी याच्यासोबतच व्यवस्थित डायरेक्शनमध्ये आन्सर रायटिंग करणे आन्सर रायटिंग करणं गरजेचं आहे. बरं. तर आपण समारोप करूया. हे पुस्तक तर येतच आहे तुमच्या व्हिजिटला. या पुस्तकाचे स्वतः लेखक असणारे भूषण सर यांचा GS4 आधारित इथिक्स इंटिग्रिटी संबंधित एक कोर्स पण आपण ब्राईट माइंड्स अकॅडमीवर लॉन्च केलेला आहे. तर तो जरूर तुम्ही बघा. त्या कोर्स आणि हे पुस्तक असं जर रिलेट करता आलं तर खूप आणखी विन विन सिच्युएशन. दुसरंही की हे पुस्तक तसंही जर तुम्ही स्टार्ट टू एंड चांगलं वाचू शकलात तर ते पुस्तकही तुम्हाला चांगलं गुण देण्यासाठी म्हणजे परिपूर्ण आहे, असंही आपण आता सरांची चर्चा केलेली आहे. तर मी सरांना खूप शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि हे जे काही पुस्तक आहे हे जरूर सर्व बुक स्टॉलमध्ये पुढच्या 4-5 दिवसामध्ये उपलब्ध होणार आहे. तर जरूर ते मागा. कुठल्या UPSCचं आणि MPSCच्या या सगळ्या क्रक्सपेक्षा विन विन सिच्युएशन असणारं, खूप रिच कंटेंट असणारं, खूप सुंदर मांडणी असणारं, तुमच्या भाषेत असणारं हे पुस्तक आहे. त्यामुळे जरूर या पुस्तकाची मागणी करा. तुम्हाला सर्वांना मुख्य परीक्षेसाठी खूप शुभेच्छा. सर, तुम्हाला 2 शब्द समारोप करायचे असेल तर. सगळ्या स्टुडंटला ऑल द बेस्ट. जसं सरांनी सांगितलं हे पुस्तक तुम्हाला तर फायदेमंद राहणारच आहे. त्याला एक जरूर व्हिजिट करा, बघा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला आणि सरांनी मला संधी दिली याच्यावर बोलण्यासंदर्भात, तर त्याच्या संदर्भात तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. दीपस्तंभ प्रकाशनाचे आभार की त्यांनी पुन्हा या सिरीजमध्ये आणखी एक खूप सुंदर नवीन पुस्तक ॲड केलेलं आहे. लवकरच आपण GS3 साठी नवीन पुस्तक आणतोय. तर पुढच्या 10-15 दिवसामध्ये तेही पुस्तक तुमच्या व्हिजिटला येणार आहे. थँक्यू सो मच.